कृपाजी सद्गुरुदास दुका। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा मुलातलो पावन झालो चराचरी। ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वती आत्मरूपा देवा तुझी गणेश कलोत्तम प्रकाश मनी निवृत्तिदास अवधारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीचयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजी कथा करो मति अनुसार। प्रेम सहित गति जरो पधारी पवन कुमार। के राधा मेरे स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे जियो श्री वृंदावन बरसाने की राधिका नंदगा के श्याम। इनके पग बंधन करूं कोटि कोटि प्रणाम। अनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारी हरि सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस ये तमन्ना है। बस ये तमन्ना है तुम सामने हो निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधी तकदीर बदल जाए। राधी तकदीर बदल जाए। मध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं। तुमच्या धुळ्यामध्ये भरपूर कीर्तन झाले तरी पण मला सांगायला आवडतं, कारण मी खानदेशाचा असल्यामुळे मला माझ्या खानदेशाचा स्वाभिमान आहे। आणि त्या स्वाभिमानाने मी सांगेल की भैया नारद महर्षींनी भगवंताला केलेला प्रश्न, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार आहे? कारण तुला हाक जर मारायचं म्हणलं तर तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव आहेत। जसं की हे हरि तारो नाम 6000 कान्हा तारो नाम 6000 किया नाम लिख कान्हा तारो नाम 6000 नाम 6000 किया नाम लिख कान्हा तारो नाम 6000 नाम 6000 किया नाम लिख
हजारो नाव आहेत, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं? जसं की हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना विनाश सकळ देवादिदेवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत देवा, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर मला हाक मारण्यापेक्षा, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तिथे किंवा माझे भक्त नारद महर्षींचा भगवंताला आणि भगवंताना अन्सर दिला तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज भगवंत. पंढरपुराचा मालक जर धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे विनायक नगर मध्ये, आणि जर का विनायक नगर मध्ये पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतोय, तर मला असं वाटतं जर पंढरपुराचा मालक धुळ्यामध्ये विनायक नगर मध्ये कीर्तनाला येऊन उभा राहतोय, मग माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता येत नसेल का? येत नसेल का? हा, आलेली आहे देवी. आणि जर देवी आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. तरी पण वक्ताचं कर्तव्य अनुषंगान साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी, आणि धुळे नगरीमध्ये विनायक नगर आणि विनायक नगरमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे आबासाहेब आर पाटील. हा अष्टविनायक का? हा, अष्टविनायक नगर, सॉरी, सर्वांचे परिचयाचे असणारे आमचे आबासाहेब आर पाटील. आबासाहेब सेवानिवृत्त झाले, त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. पण सांगेल सांगत असताना आपण सेवानिवृत्त म्हणतो किंवा रिटायर म्हणतो, नाही का? रिटायरमेंट. माझ्यापेक्षा आबासाहेबांचा अनुभव मोठा आहे, पण तरी मला सांगायला आवडेल जे जे लोक म्हणतात ना रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्त फक्त ड्युटीसाठी झाले, इथून तर जबाबदाऱ्या वाढतात. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत आबासाहेब ड्युटीला होते तोपर्यंत जर एखाद्या कार्यक्रमाला हाजरी लागली नाही तरी म्हणतील नाही नोकरी असेल, ड्युटीमुळे शक्य झालं नसेल. पण आता शक्य आहे का? ते जावंच लागेल. आणि जर नाही गेले, जर नाही घेत आपण त्या लोक गडबडी सांगते जाऊ द्या हो, रिटायरमेंटला जास्ती वेळ घ्यात पैसा, त्याचे काय माणूस केला हा राहतच ना किडा पाडणारा, तेवढं बरं आठ कोणी जेल नाही शेत. मग मनात अनुभव येत ना. एखादा फोन जर करा ना, एखादा फोन जर समजा झोप मान नाही उचलाय ना, दुसऱ्यांदा कॉल करत तो बोला ना दादा साहेब, काय भो महाराज मोठला लोक घ्या तुम्ही, तू नाही काय घे रे हा, कितला नीच धंदा आहे. पण काय ना महाराज समजून घ्यायचे भाव असले पाहिजे. आबासाहेब तुम्ही रिटायर झाले, हा मी सांगायला लागलो म्हणजे मला जायला जाते कथा बडा वावरे चेंज तुम्ही.
आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात लोकांच्या नजरेमध्ये, पण माझ्या नजरेत तर मी असा विचार करतो की इथून तुमची खरी सुरुवात आहे. इथून खरी सुरुवात आहे. कसं आहे ना, जबाबदाऱ्या माणसाच्या वय वाढत राहते तशा जबाबदाऱ्या वाढत राहतात, कमी होत नाही. हे तर आपल्याला सांगायला आहे. पण ज्या व्यक्तीला जगता आलं तो खरंच सेवानिवृत्त होतो. पण जगता आलं पाहिजे आणि आबासाहेब जगतील मला विश्वास आहे. थोडं कुठं तरी संसाराचा त्याग करावा माणसानं. बाकी ना लोक इथला संसार मग येडावी जाय शेतात. मरण टाइमले बी संसार सोडतात नाही हो. मरण टाइमले बोलू नका बहिणीसो, बिनकाम नाही बोलू. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे तरच बोलू. फुकट दमतीस तुम्ही 70 बेटा सोय म्हणे जबाना आलत नाही येडीच नाही माय बरोबर.